लागोपाठच्या सामना क्रमांक 14 मैदानाच्या पर्यंत सुरू होतोय आणि पहिला चेंडू उजव्या टीच्या बाहेर बायको खराब चेंडू एक धाव आहे सूर्यप्रकाश फडका डीप रंगाची घेतला चेंडू सीमारेषेच्या बाहेर अजून एक जर मारला तर तब्बल 500 रुपये आहेत आणि यासाठी आपण पाहतो चेंडू निर्मितीला खेळण्याचा प्रयत्न केला गेला एक धाव धापल्याकडे धावसंख्या वरती धापला अधिक मात्र आता स्ट्राईक सूर्यप्रकाश फरक खेळला गेला क्षेत्रात सुरेख केला गेला पीके सुद्धा लाजवाब एक धाव उतरलाय पहिला एक सामना गमवत दुसरा सामना मैदानाच्या पुढे जिंकलाय आणि आता यावेळेस आपण पाहतोय चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर असेल षटकार मात्र डाक हा चेंडू आपण पाहतोय डीप लेवलला खेळ आहे गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय राहुल ज्यांनी मात्र या अगोदरच्या सामन्यात 2 षटकात फक्त 6 धावा खर्च केले होते मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा पटकावलं हो यासाठी फाय लेगला चेंडू खेळलाय बंटीच्या बॅट मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन स्वागत हा चेंडू आपण पाहिलाय पुढे सरसर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर चेंडू बॅट मध्ये शकत नाहीये पुन्हा एकदा राहुल तय्या पंटीसाठी यामध्ये मारा करेल सूर्यप्रकाश स्क्वेअर कट लाजवाब जितनी तारीफ की जाए उतनी कम धापल्याकडे धावसंख्या आपण पाहतोय ती पोहोचली गेली 27 वरती 27 पुन्हा एकदा हो कधी समोर चेंडू पडला गेला होता क्षेत्ररक्षण लाजवाब प्रयत्न अतिशय सुरेख एक धाव आहे धापा राहुल उलटा चेंडू दरम्यान आपण पाहतोय चेंडू बॅट मध्ये येऊ शकत नाहीये वाईट बॉलचा इशारा आहे 29 वरती धापल्या धावती पोहोचलाय राहुल तयार उलटा चेंडू निश्चितप्रमाणे खेळला गेलाय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण लाजवाब करतोय स्वप्नील मोडक फिकी सुद्धा सुरेख आहे 2 धावा दरम्यान पळून पूर्ण केला गेला तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही धापल्या 31 धावा पुन्हा एकदा राहुल सूर्यप्रकाश फडका खेळला गेला कमरच्या दिशेने मात्र आपण पाहतोय डीप लॉकमध्ये आणि या दरम्यान आपण पाहिले पायलेला चेंडू खेळायचा प्रयत्न आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय 4 रन गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय निखिल मोजेवरती केले गेलं आक्रमण 39 वरती धापा लागला पुन्हा एकदा एक सूर्यप्रकाश खेळला गेला एक धावा दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला आणि पाहता पाहता या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या धापण्याचा धावसंख्या 41 धावा आहे तिसरं षटक मैदानाच्या दोन्ही चालू असतात फायलिंगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न सुरक्षण सुरेख केले गेले एक धाव आहे धापल्या एकीने वाढेल संघाची धावसंख्या लेग बाय 4 पण वाढेल धापण्याचा धावसंख्या पोहोचला तर तिथे गोलंदाज तयार सूर्यप्रकाशचा फटका खेळला गेला आणि फलंदाज
177.7 आजच्या स्ट्राईक रेटने. क्षेत्ररक्षण खराब. पाहता पाहता चेंडू सीमाच्या जवळ पोहोचलाय. 2 धावाचे पोल पूर्ण आहेत. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि ही तिसरी धाव. 3 धावा आहेत. हा थँक्यू. राहुल आलाय. ओ जोरदार बॅट फिरली गेली होती मात्र अमित खान. हो रिवाचा प्रयत्न केला गेलाय. राहुल तर पुन्हा तयार. सूर्यप्रकाश फरक खेळला गेला. एक क्षेत्ररक्षण काम होतंय पण तुमचा फायदा घेतला जात नाहीये. एक धाव आहे. फार दूरवरती निघून गेलेला होता. राहुल टू जनार्दन अर्थात गोट्या. डिग्री केला गेलाय. या दरम्यान संघाचा अर्धशतक पूर्ण 50 धावा. 50 रन पुरे. अद्यापर्यंत बनवलं गेले. गोलंदाजी मार्गावरती राहुल तरडेवरती आक्रमण करतोय. जनार्दन कांदवे शॉर्ट चेंडू स्क्वेअरच्या दिशेने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण बरोबरती चेंडू कव्हर केला जाईल. चेंडू कव्हर केलाय. त्या दरम्यान आरामशीररित्या घेतलेल्या या 2 धावा या दरम्यान पूर्ण केले गेले. आपले 2 मारतोय आणि संघाची धावसंख्या 52 धावा. 14 षटक अजूनही मैदानाच्या मध्ये चालू. हो हा चेंडू ताबेटीच्या बाहेर असेल. वाईट चेंडूचा इशारा आहे. उलटा चेंडू आहे. चेंडू खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण सुरेख केले गेले. एक धाव आहे. डायरेक्ट हिटर केलंय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. धापरेक आपण पाहतोय. धापरेक धावसंख्या ती 54 धावा. एक गड्याच्या मोबाईलमध्ये षटक मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. ते 4थं. निखिल मोलते. हो जोरदार बॅट फिरली गेली होती. पूर्ण उभं राहिला. हो हा चेंडू हलवा पण इथं टॅप केलाय. पाचच्या दिशेने चेंडू उसळला गेल्यानंतर अगदी चेंडू टॅप केलाय. एक सिंगल धापरका धावसंख्या. एक सिंगल. दुसऱ्या धावसंख्या प्रतिनिधी पाव्या माघारी पाठवला गेलाय सोन्याला आणि नॉट आउट. निश्चितपणे नाबाद. 13 चेंडू खेळत नाबाद 28 वरती 2 षटकार 2 चौकार. अमित खानवे. सूर्यप्रकाश स्क्वेअरचा फटका आहे. एक सिंगल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न पाहिला होता. मोडक आपण त्याला जे पाहतोय लाज जबाब क्षेत्ररक्षण आणि तिथून पुढे मात्र सामना पोहोचला होता. 1 चेंडू 4 आणि एका धावसंख्येने सामना जिंकला होता. सुरेख फटका आहे. डीप लावलेला चेंडू हवे आणि या दरम्यान चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्या आहे हे? योगेश निंबाळकर गोलंदाजी मार्गावरती आलाय. हा चेंडू मात्र डावीच्या बरोबर खरा आणि चेंडू हवे. पुन्हा एकदा बॅगेट. शिवदानंतर पुरेपूर फायदा. लागोपाठचा दुसरा 500 रुपयाचा पारितोषिक. उलटा चेंडू आहे. टिप्याच्या कव्हरला दरम्यान चेंडू. एक सिंगल. धापरेका धावसंख्या 1. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शरण तर रमेश बापू गांधळे साहेबांच्या वतीने 1000चं रोख पारितोषिक होतं. वाईट चेंडू आहे आणि हा चेंडू मात्र डाट टाकला गेलाय. धापरेकावरती धावसंख्या आपण पाहतोय 85 धावा बनवल्या. 86 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. सीमारेषेच्या बाहेर असेल. हम भी किसी से कुछ कम नहीं. टिक फॉर टॅक. तसं त्याचं प्रत्युत्तर पहिल्या चेंडूवरती चौका.
संघाचे संघमालक आहेत आणि प्राइज आलंय पपुषक जंगम यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी तब्बल 2000 रुपये पारितोषिक आहे. चेंडू थोडीशी दिशा बदलतोय. एक धाव दुसऱ्या धावसंख्येचा मुद्दा पाहिला होता. एक धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती आता पोहोचेल 8 वरती. षटक क्रमांक मैदानात पिन बाद 8. धावफलकाची धावसंख्या आपण बघतो 9 धावा आहेत. गोलंदाज बंटी. हा चेंडू अतिशय सुंदर खेळला. धावबाची संधी होती परंतु संधीचा फायदा घेताना नाहीये. पोहोचलाय. चेंडू हवेत झेल आणि फलंदाज हात. एक बाद धावफलकाची धावसंख्येचे मात्र 10 धावा. एक बाद यावेळेस चेंडू हवेत आणि मिडविकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक फरदूर चेंडू कव्हर करतो की काय. चेंडू कव्हर केलाय. सुरेख क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. धावफलकाची धावसंख्या 12. एक बाद बनवलेले स्वप्नील मोडक या दोघांवरती जबाबदारी असेल आणि या दरम्यान डिफेंडरला चेंडू सीमारती मार्चन. क्षेत्ररक्षण अतिशय वन शॉट. धावफलकाची धावसंख्या 19 आहे. एकडीच्या मोबाईलमध्ये हा चेंडू बॅकफुटसारखं जो ओळखला गेलाय. स्वप्नील मोडक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असणार आहे तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. क्रिकेट खेळला गेलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 आणि चेंडू हवेत. चेल आणि फलंदाज स्वप्नील मोडक 5. हा चेंडू पुढे टाकला गेलाय. या दरम्यान त्यानंतर गांधला चेंडू कव्हर करतोय परंतु चेंडू फेकण्याच्या अगोदर शरद मध्ये मात्र टाकायला पोहोचलाय. एक सिंगल आहे. 21 रुपये धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 25. आणि या दरम्यान आपण पाहिले चेंडू सुंदर खेळला गेलाय. स्क्वेअरला गेला. चेंडू 1 बॉल अडवला जाईल. अडवलाय. त्या दरम्यान चेंडूची फिकी येईपर्यंत धावफलक वाढला जातोय. हो हलवार पुढे टाकला गेला. नेर धाव आहे. 2 बॉल 28 आहे. ब्लॉकमध्ये टाकलेला तो लांब दिशेने चेंडू क्षेत्ररक्षक होता. खोटा नाहीये. एक धाव येते. नववंत क्षेत्ररक्षक मात्र आम्ही फार धरून चेंडू कव्हर केलाय. एक धाव मिळते आणि या दरम्यान चेंडू हवेत. झेल आणि फलंदाज एक सिंगल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. धावाची संधी असेल परंतु संधी पूर्णपणे गमावली गेली. नाकाचा बॉल नव्हता. हो ब्लॉकमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जातो की नाही पाहूया. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला आहे. धावाची संधी असेल. पुन्हा एकदा 2 धावा घेतले गेले. 3 बाद 32. हो फ्लायटेड डिलिव्हरीचे प्रमाण युवराज सिंग अशा प्रकारचे गोलंदाज आपल्याला नेहमी पाहायला मिळायचे. फ्लायटेड डिलिव्हरी एक सिंगल आहे. आपल्याला धावसंख्या मैदानाच्या 3 बाद 33. सूर्यप्रकाशचा फरक खेळलाय. डीप लॉंग आपला चेंडू असेल. एक धाव. चेंडू या दरम्यान शोधला गेलाय. सापडलाय. त्या दरम्यान आपण पाहतोय बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर गोलंदाज अमित. त्या संधी अमित थोडासा वर करलाय.
अगदी पाठच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न एक गोष्ट मिळते दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात नाहीये. शरीराच्या साने चेंडू अडवला गेलाय. धाबला केंद्राकडे आपण पाहतोय 39 वरती धाबला अमित कांबळे गोलंदाजी मार्गोली पालमध्ये सूर्यप्रकाशला फरक खेळला गेला. चेंडू डीप लावून आपला और ये 6 रन कुल मिला के 7 रन 7 धावा आताच आहे 49 धावा. पुन्हा चेंडू अगदी खेळला गेला आहे अगदी वाईटच पडला चेंडू हलवत झेल आणि फला लावतात. आणि या दरम्यान सुरेख प्रकारची कामगिरी नवीन फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये चेतन आणि हॅट्रिक बॉल परंतु मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक तर पोहोचू शकत नाहीये. क्षेत्ररक्षक अगदी फार बरोबर कव्हर करेल. एक धावा आली दुसऱ्याचा प्रयत्न केलाय 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या वाढली गेली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चेंडू बिघीड केलाय सीमारेषेच्या बाहेर असेल 57 वरती धापला पुढे सरकार तुम्ही गोलंदाजीचा प्रयत्न चेंडू निर्धाव टाकला गेलाय. त्यासाठी आले एक सिंगल धाबांच्या धावसंख्येची आहे ती प्रमोद काळे युवा संघाचा संगणक आलेला आहे 27 धावा बनवायच्या चेंडू डॉट मी पण नाही घरी मी पण चाललो आणि 26 धावसंख्येने मात्र सामना जिंकलेला आहे रणतळे स्पोर्ट्स क्लब या संघाने.